हाय हॅलो नमस्कार. मी जयश्री. आयुर्वेदा या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत कढीपत्त्याला घनदाट कसा करायचा. 3-4 चमचे आंबट दही घेऊन त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं. मग त्याला एक मग पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. हे मिश्रण रात्रभर झाकून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी कढीपत्त्याच्या आजूबाजूची माती आहे ती ढिली करायची. पूर्ण माती ढिली झाल्यावर त्याच्या मुळाशी आपल्याला हे ओतायचं आहे मिश्रणचं दह्याचं. हे मिश्रण त्याच्या मुळाशी टाकायचं आहे आपल्याला. त्याच्या अगोदर सर्व माती ढिली करून घ्यायची. पोषण तत्व, कारण जे पोषण तत्व आहेत दह्यामध्ये ते झाडाच्या मुळापर्यंत पोचले पाहिजे. आणि आंबट दह्यामध्ये नॅचरल बॅक्टेरिया आणि पोषक तत्व असल्यामुळं मातीची गुणवत्ता सुधारायला मदत होते. ते मुळं मजबूत होतात झाडाची. हे मिश्रण मुळांची वाढ वाढवतं, ज्याने झाडाला लवकर नवीन फांद्या येतात आणि झाड घनदाट होतं. बघू शकता आपण. पानांचा हिरवेपणा वाढतो. नियमित महिन्यातून एकदा हे मिश्रण द्यायचं कढीपत्त्याच्या झाडाला. महिन्यातून एकदा मिश्रण दिल्याने काय होतं, पानं हिरवीगार होतात आणि दाट होतात. दह्यामध्ये एक असणारे म्हणजे नैसर्गिक बॅक्टेरिया असतात ना त्याच्यामध्ये, ते एक म्हणजे मातीतील हानिकारक जे बुरशी असती किंवा किटाणू असतात त्याचं झाडाचं त्यापासून रक्षण करतात. रोज कढीपत्त्याच्या झाडाला 5-6 तास ऊन जरुरी आहे. ऊन जर नाही लागलं झाडाला तर झाडाची वाढ थांबते आणि झाडाला पाणी पण सारखं नाही द्यायचं. जेव्हा माती सुकल्यासारखी वाटते आपल्याला तेव्हाच त्याला पाणी द्यायचं. जास्त पाणी दिल्यावर झाडाची मुळं सडण्याची शक्यता असते. म्हणून कढीपत्त्याच्या झाडाला, कढीपत्ता म्हणजे मीठ नीम, त्याला जास्त पाणी नाही द्यायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सगळ्यांना.